आता आपण कुलदेवतेचे पूजन करूयात. हरिः ओम अंबे अंबिकेम्बालिके न मानयति कश्चन सशस्त्रशुभकाः सुभद्रिकान् कां पीलवासिनीम् वसोर्धारा समन्वित गणेश गौर्यादिमां मातृभ्यो नमः. कुलस्वामिनि देव्यै नमः. पूजनार्थे गन्धक्षतपुष्पाणि समर्पयामि. सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आपण कुलस्वामिनीला नमस्कार करावा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता उभयतांनी आपापल्या आराध्याचे स्मरण करावे. क्षमा असावी देवा. आळसा, आपण आपल्या आराध्याचे स्मरण करा. ॐ शिवाय नमः. या ग तुम्ही सुवासिनी बाई, पाच जणी तुम्ही हळद लावा. अहो, हळदीला विलंब होतो आहे. आपण खंडेरायांना घेऊन येता का? अहो येतील. लावा तेजते चढते, तेजते चढते नवरदेवा. हळद लावा मुसळे घुमती, हळद लावा मुसळे घुमती. मुंडावळ्या घुमती, मुंडावळ्या शोभती नवरदेवा. प्राजक्तीचे फूल दिसते नाजूक, प्राजक्तीचे फूल दिसते नाजूक. मार्तंडाच्या हातात, म्हाळसेच्या केसात खोविले. प्राजक्ताचे फूल दिसते नाजूक. मार्तंडाच्या देवी, आता तुझ्याशिवाय जेजुरीला शोभा नाही. मला आपल्याला एक भेटवस्तू द्यायची आहे. आपल्याकडून ही पहिली भेट असणार आहे. आम्हाला आवडेल. ही भेट आम्ही कधीच विसरणार नाही. आता आपण नवग्रहांची पूजा करणार आहोत. हरिः ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्ययेन सवितार्थेना देवो जाति भुवनानि पश्यन्. सूर्यग्रहाय नमः.
गन्धक्षतपुष्पाणि समर्पयामि सौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि सूर्यग्रहाला नमस्कार करा हरिः ॐ इमं देवा असपत्नग्नो सुवदभं महते क्षत्राय महते ज्येष्ठाय महते जानराज्या इन्द्रस्येन्द्रियाय इममुखिय पुत्रममुखियै पुत्रमस्यै पिष एखवो मीराजा सोमोऽस्माकं ब्राह्मणानाग्पुराजा ॐ सोमग्रहाय नमः याग तुम्ही सुवासिनी बाई पाच जणी तुम्ही हळद लावा हळद ती लावा तेजते चढते हळद ती लावा तेजते चढते तेजते चढते नवरदेवा हळद ती लावा मुसळे घुमती हळद ती लावा मुसळे घुमती मुंडावळ्या घुमती मुंडावळ्या शोभती नवरदे कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी जळाली कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजकोन तारी रुद्रवरुणाय नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि अथ ग्रहयज्ञं समारभेत आता आपण ग्रहयज्ञाला आरंभ करूया हरिः ॐ आकृष्णेन रजसा व्रतमानो निवेशयन्नमृतं मृत्यञ्च ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानग्नो शुक्रमन्दसा इन्द्रसेन्द्रियमिदं पयोमृतं मधु स्वाहा ॐ शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये संजोरभिस्रवन्तु नः स्वाहा ॐ कयानश्चितर आभुवदूति सदा वृदाः सखा कयाशचिष्ठया वृता स्वाहा ॐ पूर्णादर्विपुरापोतो स्वाहा तुला वेड लागलाय कुंभक. त्या खंडोबाने म्हाळसाला दिलेला सुवर्ण दर्पण तू मला चोरून आणायला सांगतोयस, तेही त्या खंडोबाच्या विवाहातून. ही गोष्ट जर त्या खंडोबाला कळली तर तो निश्चितच मला ठार करेल. ही गोष्ट कोणालाही कळू नये म्हणून तर मी तुझ्यावर हे कार्य सोपवतोय. तुझ्या मायावी शक्तीने तू असं रूप धारण कर की तिथे कोणालाही कळणार नाही. ते शक्य नाहीये कुंभक. मी कोणतंही रूप धारण केलं तरी त्या खंडोबाला ते कळणारच. अरे असं वागू नकोस. ऐनवेळी पायातलं बळ गेल्यासारखं करू नकोस. तो सुवर्ण दर्पण जर तुला चोरून आणायचा असेल तर तुला असं रूप घ्यावं लागेल ज्यामुळे तुझ्यावर लोकांचा विश्वास बसेल. असं रूप जे माणसाच्या जवळच्या लोकांपैकी, घरच्या लोकांपैकी एक असेल. तू एक गोष्ट विसरतोयस कुंभक. हा खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा आहे.
या विवाह सोहळ्यात म्हाळसाचे आई वडील तिच्या बरोबर विधींमध्ये असणार, कायम तिच्या सोबत असणार. अशा स्थितीत मी त्यांचं रूप कसं धारण करणार? आणि तो सुवर्ण दर्पण तो कुठे आहे हे मला कळणार तरी कसं? तुला कोणाचं रूप घ्यायचं हे मी सांगेनच, पण तुला मात्र त्या ठिकाणी जाऊन तो सुवर्ण दर्पण शोधावा लागेल. कुंभक, मला वाटतं तू या सगळ्याचा पुन्हा एक वार विचार करावा. मी हे सारं नीट विचार करूनच तुला सांगतोय. अरे, हीच वेळ आहे आपला सूड घेण्याची. काही झालं तरी मला त्या खंडोबाला इजा झालेली पाहायची, मग ती कशीही असो. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी मी ते करेन. अगदी त्याच्या विवाहात अडथळा आणायचा असला तरी मी तो आणेन, हे ध्यानात ठेव. लवकरच तुला कळेल तुला कोणत्या रूपात त्या खंडेरायाच्या विवाहाला जायचंय ते. आजा, अय आजा, काय झालं वाढण्याला? अरे तुला पर बाजूचा माणूस दिसेना, असं कोणता विचार करतोय आज? ए म्या तुला का सांगू ग? हा? काय नाही ग, खंडोबा घरला येणार आहेत तेव्हा काय काय करायचं ना त्याचा विचार करत होतो बघ म्या. ते बानून कवाच ठरवलं आहे. वय का तुमचं ठरलं का? म्या बी ठरवलंय. मला खंडोबाकडे एकच मागणं मागायचं आहे. हा बया, मी अभि खंडऱ्यांजवळ एक मागणं मागणारच आहे बघ. हे म्हणजे उगा तू अण्णा का चालूस? अनबा, असं वागू नकस त्यांच्या समोर. उगा काय बी मागू नकोस हा त्यांच्याकडं. आपल्याला त्यांच्याकडं काय बी मागायचं नाही हाय. अगं बानू, म्या स्वतःसाठी नाही मागणार, मी तुझ्यासाठी मागणार आहे. मी खंडोबाला सांगणार आहे माझी पोरगी सुखात राहायला होवी. हा. अरे म्या हाय सुखात, आणि त्यांची कृपा असेल ना तर अशी सुखात राहील बघ म्या. होय. पण तू उगा काय बी मागू नकस त्यांच्याकडं. आधीच त्यांनी मला सांगितलं होतं की कोणाला बी सांगू नकस. त्यात आता तुला आणि मंजीला कळायला हाय की ते येणार आहे. आता कशाला अजून त्यांना उगा त्रास? अरे पर नाही म्हणजे नाही, नाहीतर काय ग? हा, जाशील वहीत ना. आता तर मी मागणं मागणारच आहे बघ. होय का? नाहीतर काय? अगं! हा? अगं, का पळतीस? देवा, माझी पोर अशीच हसत राहू दे रे बाबा. व्हायचा चला, प्रस्थानाची वेळ झालीये.
आशा, सगळेच जण तुझी प्रतीक्षा करतायत. आपल्याला आता निघायला हवं. बाबा, मी परत नेवासेला या घरी कधी येणार? मास, माझा रडू नको बाळ. हे बघ, सगळं कसं छान चाललंय ना. भरल्या डोळ्यांनी घर ओलांडू नये. सदैव सुखी राहा, आनंदी राहा. आणि तुम्हीही सगळ्यांनी डोळे पुसून घ्या. चला, प्रस्थानाची वेळ झालीये ना. चला. मी माझं घर, माझी माणसं सारं सोडून आज तुमच्याकडे यायला निघाले आहे. मला काय होतंय हे मला कळत नाही. मला काय म्हणायचं हे मला शब्दातही सांगता येत नाहीये. मन सैरवैर झालेलं आहे. हे स्वप्न वाटतं इतकं खरं आहे. पण हे नक्की, उद्या मी तुमची अर्धांगिनी होणार आहे. बोलावे. आम्ही आत्ता नेवासेहून पालीला प्रस्थान केले आहे. प्रवास लवकर करून पालीला पोहोचायचे ठरवले आहे. आपला प्रवास सुखकर होवो. म्हाळसा, आपला विवाह झाल्यानंतर तुला या दर्पणाची काहीच आवश्यकता भासणार नाही. असे कसे? आपण जर मला एकटीला जेजुरीत सोडून गेलात तर या दर्पणातूनच मी आपल्याशी बोलू शकते. तुला वाटतं की अशी वेळ येईल? म्हाळसा, तुझे आणि माझे जन्मोजन्मीचे नाते आहे आणि ते सदैव तसेच राहणार. सर्व देवदेवतांच्या साक्षीने अनेक लोकांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर उद्या आपला विवाह होणार. तेव्हा खंडोबा, तुम्ही उद्याच्याला माझ्याकडे येणार आहेसा, तेव्हा मी तुमच्यासाठी काय काय करायचं ठरविलं आहे बघा. तुम्हासनी ते समजा लई आवडल. तुम्हासनी एक सांगू का म्या देवा? मला तुम्ही वचन दिलं सा की उद्याच्याला मी तुझ्याकडे येणार म्हणून. पण मला हे समजा अजून खरंच वाटत नाही आहे. माझा तरी विश्वासच बसत नाही आहे की उद्याच्याला सूर्यास्त अगोदर तुम्ही माझ्याकडे येणार आहेसा.